नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण बघत आहोत बुद्धिमत्ता चाचणीमधला अत्यंत महत्त्वाचा घटक रिपीटेड सिरीज. रिपीटेड सिरीजचे काल आपण बेसिक कन्सेप्ट आणि काही एक्झाम्पल बघितले होते. आज आपण पार्ट 2 त्याचा बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आपल्या बोर्डवरती आहे बघा, काय आहे? MNO NOPQO PQRS डॅश 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 अशा पद्धतीनुसार आहे. तर रिपीटेड सिरीज बघायची आहे. तर पहिले काय मोजतो आपण? अल्फाबेट्स मोजतो. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 म्हणजे आपण काय करावं लागेल? 18 आहेत तर 6 6 चे 3 गट तयार करावे लागतील. MNO NOP बरोबर आहे पहिला गट. त्याच्यानंतर QOP QRS दुसरा गट. तिसरा गट डॅश 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 डॅश. आता याच्यावरून लक्षात येते की MNO NOP इथं आहे का? तर काही तसं रिलेशन तर काही भेटत नाही आहे. म्हणजे या पद्धतीनुसार सॉल्व नाही करावं लागेल. मग कसं लक्षात येईल की यामध्येच आपल्याला लक्षात येते कधी कधी बघा अशी थोडीशी वेगळी सिरीज असते. तर इथं बघा आपल्याला लक्षात येऊ राहिलं बघा MNO झाला आहे ना. MNO त्यांनी लिहिलं, नंतर N पासून सुरुवात झाली, NO नंतर P घेतला. पहिले 3 अल्फाबेट्स होते. N पासून सुरुवात झाली, NOPQ 4 अल्फाबेट्स घेतले. ठीक आहे. आता बघा M नंतर N न सुरुवात झाली, नंतर O ने सुरुवात होणार. मग O नंतर किती घेतले? OPQRS 5 अल्फाबेट्स घेतले. बरोबर आहे. आता O नंतर काय आहे? P आहे. बरोबर आहे. आता P पासून सुरुवात होणार आणि P पासून तर आपल्याला हे टोटल 6 अल्फाबेट्स घ्यावे लागतील. म्हणजेच हा PQRSTU असं येईल. PQRSTU. तर ऑप्शन नंबर आपल्याला भेटते तिसरं PQRSTU. कधी कधी असे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर अशा पद्धतीनुसार सुद्धा काही प्रश्न आपल्याला करावे लागतील. तर हे थोडेसे वेगळ्या सिरीज असतात आणि यामध्ये थोडंसं लक्ष देऊन आपल्याला सॉल्व करावं लागेल. कधी कधी ऑप्शनसुद्धा याचे बघून घ्यायचे. ठीक आहे. नाही समजलं तर तिथं वेळ गमवायचा नाही आहे. जनरली रिपीटेड सिरीजमधला प्रश्न तुमचा सुटणार नाही. जर तुम्हाला काहीच लिंक होत नसेल पहिल्या अर्ध्या सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये तर सोडून द्यायचं. ठीक आहे. पुढचं उदाहरण सॉल्व करायचं, नंतर वेळ भेटला तर याकडे यायचं आहे. तिथंच गोंगळ करत बसायचं नाही. पुढचा प्रश्न बघूया. पण जनरली मला एवढं माहीत आहे की रिपीटेड सिरीजमधला आता प्रश्न तुमचा चुकणार नाही आहे जर तुम्ही आधीपासून आपली रिपीटेड सिरीज जर बघितली असेल. पुढचा प्रश्न बघूया. बघा दुसरे एक्झाम्पल बोर्डवरती आहे. GFE-IG -EII -FEI-GF-II ही सिरीज आपल्याला दिसत आहे. तर बघूया यामध्ये पहिले आपण काय बघतो की अल्फाबेट्स किती आहेत. तर बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 अल्फाबेट्स यामध्ये आपल्याला दिसत आहेत. तर मग 20 अल्फाबेट्स आहेत तर 4 4 चे 5 गट किंवा 5 5 चे 4 गट आपण करूया. तर 5 5 चे 4 गट करून बघू. तर काय GFE-I पहिला गट, नंतर G-EII दुसरा गट, नंतर -FEI नंतर GF-II. ठीक आहे. बघा शेवटी आहे इकडे शेवटी आहे म्हणजे सर्वात शेवटी I आहे. इथं I आहे, इथं काही नाही आहे, इथं I आहे. ठीक आहे. म्हणजे इथं काय येईल? I येईल. तर बघा इथं शेवटी 2 I आहेत, इथं 2 I आहेत, इथं 2 I आहेत. म्हणजे इथं काय येतील? 2 I आपल्याला भेटतील. सुरुवात बघा G ने झालेली आहे, G ने झालेली आहे. म्हणजे इथं सुरुवातचा अल्फाबेट्स आपल्याला काय भेटेल? G भेटेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा G नंतर इथं F आहे, G नंतर इथं F आहे, G नंतर इथं F आहे. म्हणजे इथं G नंतर काय येईल? F. ठीक आहे. आता कुठं काय राहिलं? इथं राहिलं. बघा GFE आहे, GFE आहे. म्हणजे तिसरा अल्फाबेट्स E. इथं पण E, इथं पण E. म्हणजे इथं काय येईल? E. म्हणजे रिकाम जागेच्या ठिकाणी बघा इथं पहिले काय लिहिला? I. त्यानंतर दुसरं काय लिहिला? F. त्यानंतर काय लिहिला? कुठं होतं ते? हे होतं I आहे ना. त्यानंतर काय लिहिला? E. म्हणजे IFI हे आपलं उत्तर झालेलं आहे. 1 2 3 4 5 होते. म्हणजे 5वं कुठंच राहिलं आपलं? इथं 1, इथं 2, एक काय चुकलं आपलं कुठली ब्लँक सोडली आपण
हा एक जी सोडला ना, म्हणजे IFGIE असं उत्तर येईल. IFGIE IFGIE हे उत्तर आपल्याला भेटेल. म्हणजेच दुसऱ्या नंबरचं उत्तर आपल्याला भेटलं IFGIE. अशा पद्धतीनुसार इझिली सॉल्व करता येत आहेत. काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. काही मुलांनी म्हटलं सर सात जर सिरीज आली तर 7ची सिरीज बाळा येणारच नाही. ठीक आहे, 5ची सिरीज आली 5ची सिरीज येणारच नाही. असे काही येण्यासारखे प्रश्न विचारलेले आहेत. 7ची 5ची सिरीज आली तर कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचा. रिपीटेड सिरीज तुम्हाला 12, 14, 16, 18, 20 अशाच पद्धतीनुसार येईल. आणि तुम्हाला सांगितलं 14, 17 जे आहेत ह्या एक्सेप्शनल केसेस आहेत, त्यामध्ये आपण ऑप्शननुसार ते प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ते सॉल्व पण होतात, इझिली आहे. ठीक आहे, पहिले बघायचं की पहिल्यासोबत दुसऱ्याचं रिलेशन काय आहे, किंवा पहिल्याचं तिसऱ्यासोबत रिलेशन काय आहे, किंवा ते उलटे होऊ राहिले का, किंवा त्याचं काही संबंध आहे का, हा रिलेशन बघतो, त्यालाच आपण रिपीटेड सिरीज म्हणतो. ठीक आहे, तर तिसरा प्रश्न यामधला बघूया. बघा पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे A-CA-C-D-AD-. बघा हा प्रश्न कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल. पहिले काय मोजतो, अल्फाबेट्स मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 आहेत म्हणजे 3-3चे 5 गट किंवा 5-5चे 3 गट. 3-3चे 5 गट करून बघू भेटते का. तर बघा A-C हा पहिला झाला, A-C हा दुसरा झाला, -DC हा तिसरा झाला, त्यानंतर -DC झाला, -D- नंतर AD'. ठीक आहे, सरळ सरळ लक्षात येते आपल्याला. सीधी सिरीज आहे, इथं शेवटी C आहे, इथं C आहे. ठीक आहे, इकडे A आहे. ठीक आहे, इथं पण A आहे. म्हणजे पहिलं अल्फाबेट्स A आणि शेवटचा अल्फाबेट C. मग आता शेवटचा अल्फाबेट्स कुठं नाही आहे, तर इथं नाही आहे म्हणजे इथं C लिहून टाका, इथं C लिहून टाका. पहिलं अल्फाबेट्स इथं नाही आहे म्हणून इथं A लिहा, इथं A लिहा. आता राहिलं मधलं अल्फाबेट्स, तर इथं बघा काय सिरीज भेटू राहिली, ADC. म्हणजे मधलं अल्फाबेट्स काय D आहे, म्हणजे इथं काय येईल D आणि इथं काय येईल D. म्हणजे सिरीजमध्ये आपलं उत्तर काय भेटलं, हा झाला पहिला D, दुसरा D, नंतर हा A, नंतर C, नंतर A, नंतर C, नंतर C. म्हणजे उत्तर काय आलं DD-AC ACC, DD-AC. ठीक आहे, हे आपलं उत्तर याप्रमाणे झालेलं आहे. एवढे इझी प्रश्न आहेत, खूप सोप्या पद्धतीनुसार सॉल्व करता येतात. दिमाग लावायची काही गरज नाही, फक्त मोजा, काउंटिंग करा आणि रिलेशन बघा, झालं. यालाच रिपीटेड सिरीज म्हणतात. ठीक आहे, रिपीट बघा, रिपीट होऊ राहिली का सिरीज पाहायचं, हेच रिपीटेड सिरीज आहे. पुढचं एक्झाम्पल बघूया. बघा नेक्स्ट प्रश्न आपल्या समोर आहे P-R-S-Q-R-PQ-SPQ-S. ऑप्शन अशा पद्धतीनुसार आपल्याला दिलेले आहेत. पहिलं काय, मोजणी करणे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 म्हणजे सरळ 4-4चे 4 गट. म्हणजे P-R-S-Q-R- PQ-S. ठीक आहे, नंतर PQ-S. ठीक आहे, शेवटी S. म्हणजे शेवटचा अल्फाबेट S आहे, जिथं नाही तिथं लिहून टाका. सुरुवात P आहे म्हणजे पहिलं अल्फाबेट्स P आहे, हे इकडे लिहून टाका. झालं, म्हणजे सिरीज काय PQRS. म्हणजेच इथं P नंतर काय भेटेल आपल्याला Q, PQRS. इथं पण PQRS, इथं PQ नंतर RS, इथं PQ नंतर RS. म्हणजे आपल्याला बघा इथं काय भेटला, Q भेटला, इथं P भेटला, इथं S भेटला, इथं R भेटला आणि इथं R भेटला. म्हणजे QPSRR आहे का ऑप्शनमध्ये आहे. दुसऱ्या नंबरचं उत्तर आपल्याला भेटलं QPSRR. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार ह्या सिरीज आपल्याला इझिली पद्धतीनुसार सॉल्व करता येत आहेत. हे लेक्चर आवडत असेल तर नक्कीच निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपली रेल्वे ग्रुप डीची बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी बॅच जॉईन करून घ्या. जॉईन कशी करायची, निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलवरचा कुठलाही व्हिडिओ जर तुम्ही ओपन केला तर त्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला जिथं निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलचं नाव दिसेल त्याच्या शेजारी जॉईन नावाचा ऑप्शन दिसेल. त्या जॉईनवरती जाऊन
तुम्ही सिल्वर आणि गोल्ड या दोनपैकी एक बॅच घेऊ शकता. मी तुम्हाला रेफर करत आहे गोल्ड बॅच 299 रुपये प्रति महिना आहे आणि ही घेऊन तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन होऊ शकता. आणि जॉईन झाल्यामुळे जे पेड बॅचचे लेक्चर आहेत ते फक्त आपल्या यूट्यूब चॅनलचे जे मेंबर आहेत त्यांनाच दिसतात. तर ते तुम्ही जे पेड लेक्चर आहेत ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर सर्वांनी बॅच ही जॉईन करून घ्यायची आहे. आता जवळपास 20-25 दिवस झाले आपली बॅच चालू झालेली आहे. जसा असा वेळ जास्त होईल तसं तसं तुम्हाला परत नंतर बॅच जॉईन केली तर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला तर भेटतील, पण तुमचा सिलेबस जो आहे तो लवकर कव्हर होणार नाही आणि तुम्हाला जास्तीत जास्त अडचणी येतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर दिसत आहे. BAB डॅश ABA डॅश A डॅश डॅश AB डॅश BAA. नंबर काउंटिंग करा, अल्फाबेट्स काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 आहेत म्हणजे 3-3चे 5 गट किंवा 5-5चे 3 गट. 5-5चे 3 गट करून पाहतो. बघा, BAB डॅश A. ठीक आहे. BA डॅश डॅश A नंतर B डॅश BAA. ठीक आहे. शेवटी A म्हणजेच शेवटी प्रत्येक ठिकाणी A आहे. ठीक आहे. मग Aच्या अगोदर इथं बघा A आहे, इथं Aच्या अगोदर आहे का? काही नाही आहे. इथं पण काही नाही आहे. म्हणजे या Aच्या अगोदर इथं A आहे, इथं A आहे. म्हणजे आपल्याला सिरीज भेटली BABAA. म्हणजेच इथं काय येईल BAB बरोबर AA. इथं पण काय येईल BABAA. सगळ्या ठिकाणी सारखं आलं BABAA BABAA BABAA. म्हणजे इथं A आलेला आहे, इथं आपला B आणि A आलेला आहे, त्यानंतर इथं A आलेला आहे. म्हणजे आपल्याला भेटेल ABAA हे आपलं उत्तर असेल. आणि हे ऑप्शनमध्ये जिथं पण दिसेल तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आणखी एक बघूया अशाच पद्धतीनुसार. बघा, पुढचा प्रश्न आपल्यासमोर दिसतोय. B डॅश CD डॅश D डॅश BCC डॅश CDB डॅश. ठीक आहे. तर पहिले काय करतो आपण, अल्फाबेट्स काउंट करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजेच 3-3चे 5 गट किंवा 5-5चे 3 गट. 5-5चे 3 गट करतो. तर केलं तर B डॅश CD डॅश. ठीक आहे. पुढे D डॅश BCC नंतर डॅश CDB डॅश. ठीक आहे. इथं बघा, सुरुवातला इथं B आहे, इथं काय आला D आला, इथं काय आला काही माहीत नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे याची सिरीज आता वेगळी आहे. इथं B आहे, इथं काही नाही आहे, नंतर इथं रिकाम जागा सुटलेली आहे. बरोबर. आता आपण जर पाहिलं तर इथं बघा, इथं D आहे, इथं शेवटी 2 C येऊ राहिले. आता इथं शेवटी 2 C आहेत तर इथं शेवटी D आहे म्हणून इथं शेवटी जर 2 D लिहिले चालेल. ठीक आहे. इथं शेवटी 2 C आहेत तर इथं शेवटी B आहे म्हणून इथं शेवटी B लिहू. ठीक आहे. आता बघा, या Bच्या शेजारी C आला पण मध्ये ब्लँक सोडलेला आहे, नंतर D आहे, नंतर ब्लँक सोडलेला आहे, नंतर इथं C लिहिलेला आहे. आता इथं तिसरा अल्फाबेट C आहे, इथं B आहे, इथं काय आहे D आहे. मग आता बघा, इथं शेवटी 2-2चा ग्रुप तयार झाला, जसं DD CC BB. मग इथं B आहे तर Bच्या शेजारी जर B लिहिलं तर चालेल, Dच्या शेजारी जर D लिहिलं तर चालेल आणि Cच्या शेजारी जर C लिहिलं तर चालेल. म्हणजे लक्षात येऊ राहिलं BBC DD DDB CC CCD BB. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येते की जे जवळचे अल्फाबेट्स आहेत ते 2 ते काय आहेत, रिपिटेशन आहेत आणि मधलं सिंगल आहे. म्हणजे BBC DD DDB CC CCD BB. म्हणजे उत्तर काय भेटलं, याच्या ठिकाणी आपल्याला भेटला B, या ठिकाणी भेटला D, या ठिकाणी भेटला D, त्यानंतर पुढे काय इथं भेटला C आणि इथं भेटला B. म्हणजे उत्तर आलं BDDCB BDDCB BDDCB. बरोबर आहे. अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल सॉल्व केलं आपण. थोडंसं ट्रिकी होतं, वेगळं होतं, पण जसे असे एक्झाम्पल सॉल्व करत असाल तसं तसं इझी होत जाणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एक शेवटचं एक्झाम्पल काल बहुतेक तुम्हाला होमवर्कसाठी दिलं होतं, बघून घ्या. हे एक्झाम्पल आहे A डॅश BCA डॅश डॅश CA डॅश B
डॅश डॅश ABC NTPC CBT 2 12/6/2022 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन या पद्धतीनुसार होते. तर पहिले अल्फाबेट्स मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे 4 चे 4 गट. तर A-BC नंतर A-C नंतर A-B- नंतर डॅश ABC. सरळ सरळ लक्षात येते. इथं C आहे, इथं C आहे, इथं C आहे, म्हणजे शेवटचा अल्फाबेट C आहे, इथं C आला. ठीक आहे. पहिलं अल्फाबेट्स प्रत्येक ठिकाणी इथं 3 वेळेस A आहे, म्हणजे इथं पण काही A, म्हणजे आपल्याला भेटू राहिलं AABC, म्हणजे इथं पण काही AABC, इथं काही AABC आणि इथं काही AABC. झाली सिरीज. AABC 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 म्हणजे इथं A भेटला, इथं A आणि B भेटला, इथं AC आणि AC भेटला, म्हणजे उत्तर काय आहे AABAC ABC. AA कुठं आहे बघा AA, नंतर BA कुठं आहे बघा AABA CA. हे उत्तर आहे आपलं 4थ्या नंबरचं. म्हणजेच या पद्धतीनुसार आपल्याला हे उत्तरं सॉल्व करता येतील. मला आशा आहे की आता तुम्ही रिपीटेड सिरीजमधला कुठलाही प्रश्न एकदम सोप्या पद्धतीनुसार सॉल्व करसाल आणि त्याचं उत्तर तुमचं परफेक्ट येऊन जाईल. ठीक आहे. तर अशाच पद्धतीनुसार आपण रिपीटेड सिरीज हा चॅप्टर इथं खतम केलेला आहे. उद्या आपण रिझनिंगमधचाच घड्याळ हा टॉपिक चालू करणार आहोत. घड्याळ टॉपिक चालू करताना जर तुम्ही पहिल्या लेक्चरला मिस असले किंवा तुम्ही पहिलं लेक्चर जर पाहिलं नाही तर तुमच्या पुढच्या टॉपिक्स तुम्हाला क्लिअर होणार नाही. तर पहिला टॉपिक पाहताना तिथं हजर राहायचं आहे, म्हणजेच तो लेक्चर तुम्ही व्यवस्थित तऱ्हेनं बघून घ्यायचं आहे. जसं या चॅप्टरमध्ये तुम्ही जर पहिला पार्ट पाहिला नसेल तर दुसरा पार्ट तुम्हाला काही समजणार नाही. अशा पद्धतीनुसार प्रत्येक चॅप्टर जे आहे मॅथचं असेल रिझनिंगवरचं एकावरती एक डिपेंड असते. त्यामुळे पार्ट 1 पार्ट 2 बघत घेतले तरच तुम्हाला ते चॅप्टर समजतात. तर हाचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, जर आवडलं असेल तरच या व्हिडिओला लाईक करजा, शेअर करजा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करजा. आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.